इथे मी फ्रेश बांगडे मासे आणलेले आहेत, तर आज आपण बांगडा फ्राय करणार आहोत. बांगडा फ्राय बनवण्यासाठी इथे मी मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यासाठी लागणार साहित्य: लसणाच्या 4-5 पाकळ्या, हळद, मीठ, मिरची आणि थोडा टिक्का मसाला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रवा किंवा तांदळाचं पीठ नाहीतर बेसन पीठसुद्धा घेऊ शकता. आता हे सर्व एकत्र करणार आहे मी मिश्रण. हे मिश्रण एकत्र सर्व केलेलं आहे. आता इथं तवा तापत ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण थोडं तेल टाकू. आता हे लसणाच्या पाकळ्या आपण तळून घेणार आहे, त्याच्यामुळे चांगलं माशाला चव येते. आता एक मासा याच्यात डीप करून त्याच्यात चांगला तळायचा आहे. लसूण जळाला तरी चालेल ना आपल्याला, कारण त्याच्याने स्वाद येणार आहे. सर्व मासे अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचे, तळायचे. आपल्याला याला आजूबाजूला असं थोडं तेल सोडायचं आहे, म्हणजे आपल्याला मिरचीचा ठसका येणार नाही जास्त आणि मासे पण छान तळले जाते. त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने मासे छानपैकी तळून घ्यायचे. आपल्याला मिडियम गॅसच ठेवायचं आहे. आपल्याला आता ही साईड परतून घ्यायची आहे. दोन्ही बाजून छान असे परतून झाले तर छानपैकी तळले गेलेले असे मस्त खरपूस झालेले बघू शकता. आता आपण काढून घेऊ. एकदम छान झालेले आहेत मासे, बघू शकता तुम्ही. अगदी 10 मिनिटातच तुम्ही हॉटेलसारखे मासे घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खायला पण खूप छान असे चविष्ट मासे लागले. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.